ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की प्रियाचा सगळा माज जिरवत आता अश्विन हा सुद्धा आणि रविराजसुद्धा प्रियाला चांगलंच खडसावणार. तर दुसऱ्या बाजूला सचिनने केलेला कांड सुभेदारांच्या समोर येणार. आता नेमका सचिनने काय कांड केला आहे, कसं प्रियाला सगळे झापणार हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता प्रतिमा त्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे. आता रविराज काका हे खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत. त्यांना प्रतिमाची खूप जास्त काळजी वाटत आहे. त्यांना प्रश्न पडला आहे काय होईल, कसं होईल. आणि मग आता रविराज काका हे अश्विनला विचारत असतात, अश्विन आता प्रतिमाची तब्येत कशी आहे, ती लवकरात लवकर बरी तर होईल ना, तिला फार काही झालेलं नाही आहे ना, ती शुद्धीवर कधी येईल. त्यावर मग अश्विन म्हणतो, काका हे बघ तू जरा रिलॅक्स हो आणि शांत राहा. प्रतिमा आत्याला लवकरात लवकर बरं वाटावं ह्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोयच. पण एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम झाला आहे आणि तो म्हणजे प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे आणि ओ नेगेटिव्हचं ब्लड आपल्या ब्लड बँकमध्ये अवेलेबल नाही आहे आणि प्रतिमा आत्याला सध्या ब्लडची खूप जास्त गरज आहे. आपल्याला कुठून ना कुठून लवकरात लवकर ब्लड अरेंज करावं लागेल. आता मग मात्र रविराज काकांना टेन्शन येतं. अश्विन म्हणतो, काका तू काळजी करू नको, मी आहे ना, मी कॉन्टॅक्ट करतो ना माझ्या काही मित्रांना वगैरे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला मिळेल ना ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुपचं ब्लड, मी शोधतो, तू काळजी करू नकोस. मग आता अश्विन हा फटाफट त्याच्या मित्रांना वगैरे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यावर रविराज काका आता अश्विनला म्हणतात, एक मिनटं थांब अश्विन, अरे काय गरज एवढे सगळे प्रयत्न करण्याची. अरे तन्वीचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ नेगेटिव्ह आहे, प्रतिमाचं आणि तन्वीचं ब्लड ग्रुप सेम आहे. एकदा लहान असताना तन्वी पडली होती आणि तिचा खूप जास्त ब्लड लॉस झाला होता, तेव्हा प्रतिमानेच तर तिला रक्त दिलं होतं ना. आज जर प्रतिमाला रक्ताची गरज आहे तर तन्वीसुद्धा नक्कीच तिला रक्त देऊ शकते. तू एक काम कर, तू तुझ्या मित्रांना वगैरे कॉल करून विचारण्यापेक्षा तन्वीला फोन कर आणि तन्वीला सांग लवकरात लवकर हॉस्पिटलला ये आणि ब्लड डोनेट कर. तन्वी प्रतिमासाठी ब्लड डोनेट करू शकते. रविराज काकांना अश्विन म्हणतो, काय तन्वीचा आणि प्रतिमा त्याचा ब्लड ग्रुप सेम आहे, अरे वा, मग ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे काका. मी एक काम करतो, मी ताबडतोब तन्वीला सांगतो, सिस्टर तुम्ही एक काम करा, तोपर्यंत ब्लड चढवायचं प्रोसिजर कंप्लीट करायला घ्या आणि हो ब्लड काढण्यासाठी सुद्धा जे काही लागेल ते सर्व अरेंज करून घ्या. तोपर्यंत मी तन्वीला बोलावतो. मग अश्विन आता प्रियाला कॉल करू लागतो. आता प्रियाचा फोन बंद लागत असतो. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता तो सध्या नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे असं सांगत असतं. आता खरं तर प्रियाने जाणून बुजूनच फोन बंद करून ठेवलेला असतो, कारण तिने अश्विनचं आणि रविराजचं बोलणं ऐकलेलं असतं की प्रतिमाला ब्लड हवा आहे आणि प्रियाचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेम आहे, त्यामुळे तन्वी तिला ब्लड देऊ शकते. म्हणूनच ती खरं तर फोन वगैरे बंद ठेवून पसार झालेली असते. प्रिया आता खूपच जास्त घाबरलेली असते. तिला वाटत असतं की माझं ब्लड ग्रुप त्या प्रतिमाच्या ब्लड ग्रुपबरोबर मॅच होऊ शकत नाही, कारण तिचं ओ नेगेटिव्ह आहे आणि माझं बी पॉझिटिव्ह. जर आता हे सगळ्यांना कळलं की माझं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप वेगवेगळं आहे तर माझं सगळं भिंग फुटेल आणि माझी वाट लागेल. त्यापेक्षा मी इथे न थांबलेलंच परवडेल. आणि मग ती तिकडनं थेट हॉस्पिटलच्या बाहेर पळ काढते. आता इकडे सतत फोनवरती फोन अश्विन प्रियाला ट्राय करत असतो. तो म्हणत असतो, तन्वी अगं असं काय करतेस, फोन उचल तन्वी, फोन उचल, तू फोन उचलणं सध्या खूप जास्त गरजेचं आहे. प्रतिमा आत्याला तुझ्या रक्ताची गरज आहे तन्वी, तन्वी फोन उचल. देवा तन्वी कुठे गेली आहे, तन्वी फोन उचल. पण तन्वी काही फोन उचलत नसते. तो आता सतत फोनवर फोन ट्राय करतच असतो. शेवटी कंटाळून आता अश्विन हा विचार करतो की मी घरी फोन करून कोणाला तरी सांगतो की तन्वीला हॉस्पिटलला पाठवून द्या. मग अश्विन आता घरी फोन करण्यासाठी त्याचा फोन हातामध्ये घेतच असतो. इतक्यात तिकडे सायली येते आणि सायली विचारते, काय झालं अश्विन भाऊजी, अजूनही रक्ताची व्यवस्था झालेली नाही आहे का. अश्विन म्हणतो, नाही अजून रक्ताची व्यवस्था होत नाही आहे. त्यावर सायली विचारते, अश्विन भाऊजी कुठलं ब्लड ग्रुप आहे नक्की प्रतिमा आत्यांचं. त्यावर अश्विन सांगतो, प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप हे ओ नेगेटिव्ह आहे. त्याबरोबर मग सायली म्हणते, काय ओ नेगेटिव्ह, अश्विन भाऊजी माझंसुद्धा ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे. त्यावर अश्विन म्हणतो, काय तुझं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे. त्यावर सायली सांगते, हो. त्यावर
मग पुढे ती म्हणत असते की तुम्ही माझं ब्लड घेऊ शकता अश्विन भाऊजी, मला कुठल्याही पद्धतीचा कसलाही त्रास वगैरे सुद्धा काहीही नाही आहे, त्यामुळे माझं ब्लड प्रतिमा आत्यांना अगदी सहज चालू शकतं. अश्विन भाऊजी, उगाचच्या उगाच प्रियाला फोन करून वेळ वाया घालवत राहण्यापेक्षा तुम्ही जर माझं रक्त घेतलं तर खूप बरं होईल. मी तुम्हाला हवं तर रिक्वेस्ट करते की तुम्ही माझं रक्त घ्या आणि पुढचं जे काही ट्रीटमेंट आहे प्रतिमा आत्यांचं ते सुरू करा. प्लीज अश्विन भाऊजी, प्लीज. तुम्ही नंतर हवं तर प्रियाला फोन करत राहा. त्याबरोबर अश्विन ठीक आहे म्हणतो. सायलीला आता रक्त काढण्यासाठी नेलं जातं. सायलीचं रक्त काढत असताना आता मनात ती म्हणत असते, प्रतिमा आत्यांना थोडा जरी त्रास झाला तरी मला एवढं जास्त वाईट का वाटतं, मला एवढं दुःख का होतं, प्रतिमा आत्यांना थोड्या तरी त्रासात मी का नाही बघू शकत, का माहिती. पण प्रतिमा आत्यांना काहीही झालं ना तर अगदी माझ्या काळजाला हादरा पोहोचल्यासारखं होतं. प्रतिमा आत्या मला म्हणाल्यात की मी त्यांना मुलीसारखी आहे, पण मला तर असं वाटतं की त्याच माझी आई आहेत, त्यांनीच मला जन्म दिला आहे. तर इकडे आता अश्विन हा रविराज काकांना सांगतो, काका काळजी करू नकोस, तन्वीचा जरी फोन लागत नसला तरी सायली वहिनीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ नेगेटिव्हच आहे आणि त्यामुळे सायली वहिनीने स्वतःहून येऊन मला सांगितलं की तिचं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे आणि मी तिचं ब्लड घेतलं आहे आणि आता लवकरात लवकर प्रतिमा आत्याची ट्रीटमेंट सुरू होईल, प्रतिमा आत्याला लवकर बरं वाटेल, यू डोंट वरी, काळजी करू नकोस. त्यावर रविराज काका म्हणत असतात, एका बाजूला जन्म दिलेली मुलगी जिचा आपल्या आईला एवढा त्रास होत असतानाही पत्त्या नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त तोंडाने बोलून नातं तयार केलेली ती सायली, जिने आज स्वतःचं रक्त पुढे होऊन दिलं आणि प्रतिमाचा जीव वाचवायला हातभार लावला. सायलीला आम्ही फक्त आमची मुलगी मानलं होतं, पण आज प्रतिमाला रक्त दिल्यामुळे सायली रक्ताने सुद्धा आमच्याबरोबर जोडली गेलेली आहे आणि आजच्या नंतर मी सायलीचे उपकार कधीच नाही फेडू शकणार. इतक्यात अर्जुन समोरून येतो. मग आता लगेचच रविराज अर्जुन समोर हात जोडतो. अर्जुन म्हणतो, सिनियर अरे काय करतोयस तू हे. रविराज काका म्हणतात, अर्जुन आज सायलीमुळे प्रतिमाचा प्राण वाचलाय. अरे एका बाजूला तन्वी, जिला आम्ही जन्म दिला, जिला आम्ही आमची मुलगी म्हणून लहानाचं मोठं करणार होतो, पण कालांतराने काही अडचणींमुळे ती आमच्यापासून दुरावली. आज आपल्या आईवरती एवढी वाईट वेळ असतानासुद्धा ती इथे आलेली नाही आहे, पण सायली मात्र कुठलाही मागचा पुढचा न विचार करता प्रतिमाचा जीव वाचवण्यासाठी उभी राहिली. त्यावर मग मात्र आता अर्जुनला प्रश्न पडतो की हे असं कसं होऊ शकतं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी सायली आणि प्रतिमा आत्या यांच्या बऱ्याच गोष्टी मॅच का होतात आणि कशा. आजसुद्धा प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं ब्लड ग्रुप कसं मॅच झालं, दोघींचंही ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्हच कसं काय. नाही म्हणजे ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे त्यात काही हरकत नाही आहे, ठीक आहे, पण हे ब्लड ग्रुप खूप रेअर असतं. अगदी लाखो जणांमध्ये एखाद्याचं दोघांचं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह असतं. मग ह्या दोघींचंही अनवधानाने सेमच कसं काय असलं. याबरोबरच प्रतिमा आत्याच्या आणि सायलीच्या बऱ्याच सवयी सेम आहेत. आज पुरणपोळी खाताना सुद्धा सायलीने ज्याप्रमाणे तुपात साखरेबरोबर पुरणपोळी खाल्ली, प्रतिमा आत्याने सुद्धा अगदी तशीच तुपाबरोबर साखरेची पुरणपोळी खाल्ली. त्यानंतर सायलीने ज्याप्रमाणे नीटनेटकेपणा सांभाळला आहे तशीच प्रतिमा आत्यासुद्धा अगदी नीटनेटकी, स्वच्छ, साफ आहे. असं कसं काय. प्रतिमा आत्या आणि सायली यांचे एवढे गुण सारखे का. आणि तन्वी, जी प्रतिमा आत्याची सख्खी जन्म दिलेली मुलगी आहे, तिचे आणि प्रतिमा आत्याचे इतके गुण वेगळे का. तर आता तोपर्यंत प्रिया इकडे विचार करते की चला, आतापर्यंत त्या प्रतिमाला सायलीने रक्त दिलं असेल आणि काहीतरी जुगाड तिकडे रक्ताचा झालाच असेल. आता उगाचच्या उगाच तिकडे खोटे खोटे अश्रू गाळायला का होईना, पण मला गेलं पाहिजे. खोटी असली तरीही शेवटी आई आहे माझी. मग आता प्रिया ही उगाचच्या उगाच खोटे खोटे अश्रू गाळण्यासाठी आलेली असते हॉस्पिटलला. आता प्रिया हॉस्पिटलला येते, त्याबरोबर मग अश्विन प्रियावरती ओरडतो आणि म्हणत असतो, तन्वी कुठे होतीस तू सकाळपासनं, तुला किती फोन केलेत, तुला एकही फोनचं उत्तर देता आलं नाही आहे का, तुझा फोन का बंद लागत होता, तुझा मोबाईल कुठे. त्यावर लगेचच ती पर्समधला मोबाईल काढते आणि म्हणते, सॉरी अश्विन, अरे ॲक्च्युली माझा मोबाईल बंद होता, सायलेंटवर गेलेला, त्यामुळे मला कळलंच नाही तू किती फोन केलेस ते. आणि आईला बरं वाटावं, आई लवकरात लवकर शुद्धीवर यावी, यासाठीच मी देवळात प्रार्थना करत होते. मी देवी आईला साकडंच घातलं होतं की जोवर माझी आई शुद्धीवर येणार नाही तोवर मी इथनं उठणार नाही म्हणून. त्यावर हे ऐकून अश्विन चिडतो. अश्विन म्हणतो, तन्वी तू मूर्ख आहेस का, अक्कल नाही आहे का तुला. अगं इथे केवढी मोठी एमर्जन्सी आली होती माहिती आहे तुला. इथे प्रतिमा आत्याला रक्ताची गरज होती आणि
तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप सेम आहे, ओ निगेटिव्ह. पण तुझा पत्त्याच नाही आहे. तू इथे काही कॉन्टॅक्टच करत नव्हतीस. नशीब सायली वहिनीचं आणि प्रतिमा आत्याचं सुद्धा ब्लड ग्रुप मॅच झालं आणि म्हणून त्या बिचाऱ्या सायली वहिनीने प्रतिमा आत्याला ब्लड दिलं आणि त्यामुळे आज प्रतिमा आत्याचा जीव वाचू शकला. जर सायली वहिनीसुद्धा वेळेवरती इथे आली नसती आणि तिने ब्लड दिलं नसतं ना, तर आज केवढा मोठा अनर्थ घडला असता सांगूही शकत नाही आहे. त्याबरोबर रविराज काकासुद्धा म्हणतात, जाऊ देत अश्विन, अरे कोणासमोर तू ही सगळी गीता वाचतोयस? ज्या मुलीला स्वतःच्या आईची पर्वा नाही आहे ती तुझ्या बोलण्याने काय पारगळणार आहे? सोड. उलट बरंच झालं एका अर्थी जे घडलं ते. आम्ही सायलीला फक्त आमची मुलगी मानत होतो तोंडाने बोलून, पण आज सायलीने प्रतिमाला रक्त देऊन सायली आणि प्रतिमाचं रक्त एक झालं आहे आणि त्यामुळे आता आमचं मानलेलं नातं रक्ताच्या नात्यात सुद्धा बदललं आहे. समजलं ना तन्वी? त्यामुळे याच्यापुढे रक्ताचं नातं आहे, मी तुमची रक्ताची मुलगी आहे हे बोलण्याचा हक्कसुद्धा तू गमावलेला आहेस. त्यामुळे आजच्या नंतर तू आमची मुलगी आहेस ही गोष्ट जरी तुझ्या लक्षात राहिली असली तरी आम्ही मात्र कायमचे विसरून गेलो आहे की तू आमची मुलगी आहेस. माझ्या बायकोपेक्षा महत्त्वाचं मला ह्या जगात काही नाही आहे आणि माझ्या त्याच बायकोच्या जीवावरती बेतलेलं असताना तू तिला रक्तदान करायचं सोडून भलतीकडेच भटकत होतीस. नाही, तू म्हणतेस ढीक की तू गेली होतीस देवळात प्रार्थना करायला, पण माझा या सगळ्या गोष्टींवर बिलकुलच विश्वास नाही आहे. अश्विनसुद्धा म्हणतो, तन्वी तू जे वागली आहेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. यावेळी तू जास्तीत जास्त वेळ इथे हॉस्पिटलमध्ये राहायला हवं आहे प्रतिमा आत्याच्या बरोबर. तिला धीर दिला पाहिजेस, तिला सांभाळलं पाहिजेस. तर ते सगळं सोडून तू कुठे मंदिरात वगैरे फिरत बसली होतीस. तू जे वागलेस ना ते अत्यंत वाईट, विचित्र, चुकीचं आणि राग येण्यालायक आहे तन्वी. अगं प्रतिमा आत्याऐवजी जर तुझी अशी अवस्था असती आणि तुला रक्त हवं असतं आणि प्रतिमा आत्याने जर तुला रक्त द्यायला नकार दिला असता किंवा ती जर अशी भटकत राहिली असती तर तुला कसं वाटलं असतं? प्रिया म्हणते, अश्विन माझं चुकलं, मी हॉस्पिटलमध्येच थांबायला हवं होतं, मला माफ कर, मी पुन्हा असा वेडेपणा नाही करणार. अश्विन, अरे मला वाटलं आईसाठी प्रार्थना केली तर आई लवकर बरी होईल म्हणूनच मी आईकरता प्रार्थना करत होते. माझी अशी इच्छा नव्हती रे की आईला त्रास व्हावा. अश्विन म्हणतो, बाद झालं तन्वी, मला ना आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे. नाही म्हणजे खोटं बोलण्याच्या सर्व सीमा तू पार केलेल्या आहेस. अगं जर तुला एवढीच काळजी होती ना तर तू हॉस्पिटलमध्ये थांबायला हवं होतंस. हॉस्पिटलमधनं निघून जाऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस. तुला प्रतिमा आत्याची किती काळजी आहे हे मला बरोबर आज समजलं आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे सचिनला आता अस्मिताने तिचं क्रेडिट कार्ड दिलेलं असतं. आता सचिन घरातनं बाहेर आलेला असतो. सचिन विचार करतो की चला बाबा, फायनली या अस्मिताने मूर्खपणा केलेला आहे. तिने आपल्याला स्वतःचं क्रेडिट कार्ड दिलं आहे. जर अनायसे तिने स्वतःहूनच स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे तर आता ती कुऱ्हाड मी जरा जोरात आपटतो. नाही, तिचा खूप विश्वास आहे ना माझ्यावर, आता जरा 5-50 लाखाचा घपला करतोच. आणि मग आता अश्विन काय करतो, थेट 7 लाख रुपये अस्मिताच्या अकाउंटमधनं काढतो. त्याने ज्या माणसाचे 5 लाख रुपये खरोखर कर्ज म्हणून घेतले होते त्या माणसाला 5 लाख रुपये देतो आणि त्याला सांगतो, बघ मी तुझे 5 लाख आता फेडलेले आहेत. आजच्या नंतर मला जेव्हा कधी एमर्जन्सी असेल, गरज असेल तेव्हा तुझ्याकडे येईन, तेव्हा हक्काने पैसे उचलेन. तो माणूस म्हणतो, या शेठ नक्की या. त्याबरोबर आता तो विचार करतो, कशाला येतोय मी तुझ्याकडे? आता सध्या तरी माझ्याकडे स्वतःचे असे 2 लाख रुपये उरलेत ज्यावर माझा गुजरबसर अगदी चांगला होईल. 7 लाख रुपये असे अचानक काढल्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल घेऊन आता तिकडचा माणूस घरी येतो. आता प्रताप लकीली त्यावेळी घरी असतो. प्रताप त्या मुलाला विचारतो, काय काम आहे? त्यावर तो सांगतो, क्रेडिट कार्डचं बिल द्यायला आलो आहे सर. प्रताप त्याच्या हातातलं बिल घेतो आणि बघतो तर काय, अस्मिताच्या क्रेडिट कार्डचं बिल घरी आलं आहे. आता प्रताप हा लगेचच तिला म्हणतो, कल्पना बघितलंस का, अस्मिताचं बिल आलं आहे. त्याबरोबर कल्पना म्हणते, किती आहे हो? त्यावर प्रताप सांगतो, 7 लाख रुपये. त्यावर आता कल्पना म्हणते, काय 7 लाख? ते सुद्धा अस्मिताच्या क्रेडिट कार्डचं बिल? बाप रे, अहो 7 लाखाची अशी अस्मिताने काय खरेदी केली आहे तरी काय? प्रताप म्हणतो, ते तिलाच विचारावं लागेल. एक काम कर कल्पना, जा आणि लवकरात लवकर अस्मिताला इकडे बोलाव. कल्पना म्हणते, हो मी लगेच बोलवून आणते. आणि मग कल्पना अस्मिताला सांगते, अस्मिता तुला तुझे डॅड बोलवत आहेत, चल लवकर. अस्मिता बाहेर येते आणि काय ना डॅड, कशासाठी हाका मारत होतात, का बोलवत होतात असं विचारते. त्याबरोबर प्रताप अस्मिताला म्हणतो, अस्मिता तुला काही कळतंय का, तू काय केलं आहेस ते मला सांग. एक गोष्ट, तू कशासाठी 7 लाख रुपये काढलेस? 7 लाखाची एवढी तू काय खरेदी केलीस? 7 लाख तुला कशासाठी लागले? काय काम होतं तुझं 7 लाख खर्च होतील एवढं मोठं? कल्पनासुद्धा म्हणते, अस्मिता अगं काही लिमिट आहे का नाही तुझे पैसे खर्च करण्याला? अस्मिता म्हणते, एक मिनटं मॉम डॅड, अरे काय बोलताय तुम्ही?
आणि 7 लाख रुपये काढलेत, ते सुद्धा क्रेडिट कार्डवरती. कशाला काढू मी एवढे पैसे? मला काय गरज आहे एवढ्या पैशांची? आणि मुळात मी घराबाहेर कुठे गेली आहे तरी का पैसे विड्रॉल करण्यासाठी? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे माझं क्रेडिट कार्ड नाहीच आहे. त्यावर प्रताप म्हणतो, काय मग तुझं क्रेडिट कार्ड आहे कुठे अस्मिता? त्यावर अस्मिता म्हणते, माझं क्रेडिट कार्ड मी. त्यावर प्रताप म्हणतो, व्यवस्थित आठव, कुठे ठेवलं आहेस तू क्रेडिट कार्ड? कुणी तुला चुना लावला आहे? किती पैसे आहेत तुला कळतं आहे का अस्मिता? काही कुणीतरी तुला गंडवलं आहे. कुठे आहे तुझं क्रेडिट कार्ड? लवकर सांग, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्याचं. एवढं बिल नक्की कसलं आलं आहे? काय खरेदी केलं आहे? कुणी केलं आहे? हे सगळं कळायला नको का? अस्मिता बोल. त्यावर अस्मिता म्हणते, डॅड मी आठवते आहे ना. त्याबरोबर प्रताप म्हणतो, आठव लवकर, 7 लाख रुपयांचं तू काय केलं आहेस? त्यावर अस्मिता म्हणते, डॅड अहो 7 लाख रुपयांचं मी काहीही केलेलं नाही आहे किंवा काही खरेदीसुद्धा घेतलेली नाही आहे. अहो मी माझं क्रेडिट कार्ड सचिनला दिलं होतं. प्रताप म्हणतो, काय सचिनला? कशासाठी? त्यावर मग अस्मिता म्हणते, अहो डॅड असं काय करताय? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना, सचिनचा सध्या जॉब गेला आहे कॅनडाचा. त्यामुळे सचिनकडे स्वतःचे असे काहीही पैसे वगैरे उरलेलेच नाही वापरण्याकरिता. म्हणून मग मीच माझं कार्ड एमर्जन्सीसाठी त्याला देऊन ठेवलं आहे. प्रत्येक वेळी तो माझ्याजवळ किती वेळा हात पसरणार, कितींदा तो माझ्याकडे पैसे मागणार असे सारखे. म्हणून मग मीच त्याला म्हटलं की हे माझं क्रेडिट कार्ड आहे, हे तुझ्याजवळ ठेव, तुला जेव्हा पैशांची गरज लागेल तेव्हा तू पैसे काढून घे. पण डॅड अहो सचिनने माझ्या अकाउंटमधनं 7 लाख रुपये काढलेत, ही गोष्ट मलासुद्धा माहीत नाही आहे. त्याबरोबर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सचिनचा फ्रॉड आता सगळ्या घरच्यांसमोर आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही विचार करत असते, शिट या घरच्यांना घोळात घेण्यासाठी मी आज जे काही कष्ट केले, जी काही मेहनत घेतली ती सगळी पाण्यात गेली. सगळ्याचं वाटोळं झालं त्या एकट्या प्रतिमाच्या पडण्यामुळे. पण काय करू, माझं ब्लड ग्रुप त्या प्रतिमाच्या ब्लड ग्रुपबरोबर मॅच झालंच नसतं. जर मी निघून गेले नसते तर सगळ्यांना सत्य समजलं असतं आणि म्हणूनच मला निघून जावं लागलं. पण ते काही नाही, मला लवकरात लवकर पुन्हा एकदा सगळ्यांचा विश्वास कमवावाच लागेल. आज त्या सायलीने त्या अर्ध्या मेंदूला रक्त देऊन पुन्हा एकदा सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे. त्याआधी आता मलासुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि सगळ्यांचं मन जिंकलं पाहिजे. त्या अर्ध्या मेंदूच्यामुळे मला नेहमी काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. असं वाटतं एकदाच तिला संपवून टाकावी, पण काय करू, काहीही करू शकत नाही. त्या साक्षीने एक खून काय केला, तिचं अख्खं आयुष्य मातेरं झालं. उद्या जर माझ्या हातूनसुद्धा असंच काही घडलं तर मला तर वाचवायला सुद्धा कोणी नाही आहे. तिला तरी तिच्या बापाने तुरुंगाच्या बाहेर काढलं, मी काय करू? नाही नको. त्यापेक्षा प्रिया तू नाटकच कर, तू सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं खोटं दिखावा कर, म्हणजे पुन्हा सगळेजण तुझ्या खिशात येऊ शकतील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.